सर्वात महत्त्वाचं, घरचं ताजं व गरम गरम जेवण घ्यावे. वेळेवर जेवण करावे. पहिले अन्न पचल्यानंतरच पुन्हा जेवण करावे. कडकडीत भूक लागल्यावर जेवण करावे. तसेच भुकेच्या प्रमाणापेक्षा थोडे कमी जेवण घ्यावे. रात्री लवकर जेवण करावे. तसेच हलके व कमी प्रमाणात जेवण घ्यावे. आहारामध्ये ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, कारले, दोडका, भेंडी, देवडांगर, लौकी, गिलके, टमाटे, शेवगा, शेपू, काकडी, गाजर, पालक, गोबी इत्यादी भाज्यांचा, तसेच मूग, उडीद, तूर आणि मसूर इत्यादी डाळी, त्याचप्रमाणे कोशिंबीर, दूध, तूप, दही, ताक, लोणी, उपमा, शिरा, खीर, भरडा, आंबील, दलिया किंवा डाळफळ, उपीट, मुगाची मटकी, मनुका, अंजीर, खारीक, पेंड खजूर. त्याचप्रमाणे ऋतूनुसार उपलब्ध असलेले फळे खावीत. फक्त पपई खाऊ नये किंवा कमी प्रमाणात खावी. नारळ पाणी, सरबत, ज्यूस प्यावे. जवस, तीळ, कारली, आवळा यांची चटणी घ्यावी. कधी कधी आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचं इत्यादींचा वापर करावा. रोज रात्री 1 कप दुधामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून प्यावे. आणि ज्यांना व्यसन आहे म्हणजे बिडी, दारू, तंबाखू आणि अति प्रमाणामध्ये चहा किंवा कोणत्याही नशेच्या गोष्टीचा व्यसन नसावे. आपल्याला असं समजतं की जे लोक जास्त मसालेदार नॉनव्हेज आता घेतात त्यांना मुळव्याध भगंदर याचा त्रास खूप जास्त होतो. कारण जेव्हा तुम्ही जास्त ऑइली, स्पायसी, तिखट, मसालेदार खातात तर तुमच्या बॉडीमध्ये पित्त वाढतं, म्हणजे हीट वाढते आणि उष्णता वाढल्यामुळे तुम्हाला मोशन नंतर तुम्हाला आग आणि जळजळ इत्यादी लक्षण बघायला मिळतात. तुम्ही जर याचं निरंतर सेवन केलं तर तुम्हाला कधी कधी मोशनला लागून रक्तप्रवाह किंवा मोशन नंतर तुम्हाला चिरकांडीसारखं ब्लड तुम्हाला बघायला मिळतं. म्हणून तुम्ही शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण करणारे पदार्थ तुम्ही खाऊ नका. कारण उष्णता निर्माण झाल्यामुळे बॉडीमधले पित्त वाढतं आणि पित्तामुळे वाढल्यामुळे तुम्हाला मोशननंतर आग, जळजळ, दाह आणि कधी कधी ब्लिडिंग सुद्धा होतं. त्याचप्रमाणे तुम्हाला कडधान्य खायचे नाही आहेत. कारण कडधान्यामध्ये काय होतं की कडधान्य हे वातज आहेत, म्हणजे वात पडणारे आहेत. त्यामुळे शरीरामध्ये वात वाढून कॉन्स्टिपेशन होतं, म्हणजे मोशनला कडक होतं आणि कडक झाल्यामुळे जेव्हा कडक मोशन आपल्या शौचालयाच्या जागेमध्ये जाते तेव्हा आतून चिरा पडतात, जखमा होतात, त्याला आपण फिशर असं बोलतो. त्यामुळे जेव्हा त्यातून मल जातो तो मल आपल्या जखमांना घासून लागतो आणि पेशंटला खूप अनबेरेबल पेन होतो. पेशंट कंप्लेंट करतात की सर मला मोशननंतर एकदम अनबेरेबल पेन होतो, मला खूप दुखतं, मला सकाळी मोशननंतर जी आग सुरू होते, जे पेन ठणका सुरू होतो दुपारपर्यंत 12, 1, 2 वाजेपर्यंत राहतं. तर तुम्हाला मोशननंतर आग, जळजळ किंवा ब्लिडिंग असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9820125400. धन्यवाद.